हॅलो शौर्य, थँक्यू. आमच्या पॉडकास्टमध्ये तुझं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू सो मच. आय एम सो एक्सायटेड अबाउट दिस आय एम टू पॉडकास्ट. या आणि हा आमचा दुसरा पॉडकास्ट आहे. आणि आम्ही विचार केला की दुसऱ्या पॉडकास्टमध्ये कोणतरी यंग स्टुडंट आणि समवन हू इज वर्किंग ऑन द इनोव्हेशन्स त्यांना इन्व्हाइट करावं. आणि अजून एक इन्स्पिरेशन होतं तुला बोलवण्यामागं. मी एक मध्यंतरी व्हिडिओ बघितला होता की एक मिनिस्टर बोलत होते की इंडिया आणि चायनामध्ये ते कम्पॅरिझन करत होते की चायनामधले जे स्टुडंट्स आहेत ते रोबोटिक्स AI वरती स्टार्टअप्स करत आहेत, पण इंडियामधले जे स्टुडंट्स आहेत ते फूड डिलिव्हरी ॲप्स असू दे किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट असू दे, डिजिटल मीडिया असू दे, ह्याच्यावरती स्टार्टअप करत आहेत. तर आम्हाला आमच्या ऑडियन्सला हे सांगायचं आहे की इंडियामध्येही खूप सारे स्टुडंट्स आहेत. दे आर वर्किंग ऑन AI रिलेटेड स्टार्टअप्स, इनोव्हेशन्स करत आहेत, खूप नवीन नवीन गोष्टी शिकत आहेत. तर म्हणून तुला बोलवलं. तू स्वतः लीप ह्या कंपनीचा AI स्टार्टअपचा फाउंडर आणि CEO आहेस. तू 15 वर्षाचा आहेत फक्त आणि आता 10th क्लासमध्ये आहे. तर हे सगळं स्टार्ट करण्यामागं तुझं इन्स्पिरेशन काय होतं? सो सर्वात पहिल्यांदा सो ट्रू की आजकाल इंडियामध्ये स्टार्टअप्स बनतात बट त्यांना एक्सपोजर भेटत नाही. आणि द मेन थिंग इज पॉडकास्ट इज द बिगेस्ट मीडियम राईट नाव. बिगेस्ट मीडियम बिकॉज आता बघितलं लॉट ऑफ पीपल ऑर लॉट ऑफ स्टुडंट्स हू आर गेटिंग एक्सपोजर बिकॉज ऑफ द पॉडकास्ट. करेक्ट. आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर इन्व्हायटिंग ऑन टू द पॉडकास्ट बिकॉज आर लॉट ऑफ द स्टुडंट्स जे आहेत दे नीड्स टू लर्न अबाउट AI. मल्टिपल गोष्टी आहेत एज्युकेशन सिस्टमच्या अँड आय थिंक त्यांना ह्या आपण पोहोचू फ्रॉम दिस पॉडकास्ट. Yeah, so how I started, the inspiration that I started was so different. I don't come from an AI background, nor I come from business background. But back in 2021 or 2020, I started out with this normal software development thing, and what exactly took me into this entrepreneurship or the tech thing, त्याच्यामध्ये मी आधी अशाच नाही का स्क्रोल करायचो इंस्टाग्राम, व्हॉट डू यू थिंक मी इंस्टाग्राम कधी स्टार्ट केलं असेल यूज करायला? ॲट द एज ऑफ वयाच्या 10व्या किंवा 11व्या वर्षी चालू केलं असेल. आय गेस आय वॉज 9 years old. आणि आता मी बघतो माझ्या मित्रांना पण घरचे परमिशन नाही देत इंस्टाग्रामला, 10वीमध्ये आहेत. आणि आय ओपन माय इंस्टाग्राम ज्यावेळेस मी 9thमध्ये होतो. आणि बिकॉज ऑफ दॅट आय वॉज क्रिएटिंग नॉर्मल व्हिडिओज, नथिंग एल्स. म्हणजे असंच व्हिडिओज वगैरे क्रिएट करायचो. स्लोली आय वॉज क्रिएटिंग कॉन्टेंट, म्हणजे म्युझिक वगैरे, पियानो वगैरे प्ले करायचो. सो आय वॉज क्रिएटिंग कॉन्टेंट अराउंड द म्युझिकल स्टफ. देन लॉकडाऊन आलं, लॉकडाऊन हिट. लॉकडाऊनमध्ये वी गॉट लॉट ऑफ थिंग्स, आय मीन एव्हरीथिंग वॉज चेंजिंग. आणि सॉफ्टवेअर कुठंतरी ॲटलिस्ट बूमला येत होतं की व्हॉट इज दिस सॉफ्टवेअर. तर मग घरामध्ये चर्चा व्हायची की व्हॉट इज दिस डुईंग, तुमचा मुलगा काय करतो हे ते. मग मी ऐकायचो की हे सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी करतात, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतात या फिर कम्प्युटर इंजिनिअरिंग करतात. मग मी ठरवलं की मी पण एकदा काय आहे हे सॉफ्टवेअर हे ट्राय करतो. सो स्लोली आय स्टार्टेड क्रिएटिंग कॉन्टेंट क्रिएट झाल्यानंतर I built my first software that was a pathological laboratory software. I built that and it's with the help of father's connection sold it to multiple people, and that is how I came into the entrepreneurship, AI, this related stuff. बट सगळ्यात जास्त जर आजकाल मी जर कोणाला सांगायला गेलो की तुम्हाला काय करायचं स्टार्ट लाईफमध्ये, AI शिकायचं आहे, ॲटलिस्ट ग्राफिक डिझायनिंग शिकायचं, वेबसाईट डेव्हलपमेंट शिकायचं आहे, तर लॉट ऑफ द यूथ किंवा आजकालचे जे मुलं आहेत दे आर लाईक की मला कोर्स करायचा आहे, द फर्स्ट थिंग. बट आय डोंट ॲग्री टू दिस. कारण नाव यू हॅव ChatGPT, नाव यू हॅव मल्टिपल AI टूल्स, नाव यू हॅव गुगल, बिंग, मायक्रोसॉफ्ट, देर आर मल्टिपल प्लॅटफॉर्म्स. इट सेल्फ जर तुम्हाला विक्सवरती वेबसाईट डेव्हलपमेंट शिकायचं ना तर विक्सचा स्वतःचा कोर्स येतो, दॅट इज टोटली फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला AI चालवायला शिकायचं गुगल AI स्टुडिओ, तर गुगलचे स्वतःचे रिसोर्सेस येतात जे तुम्हाला शिकवतात की तुम्हाला AI स्टुडिओ कसं चालवायचं. सो आय डोंट थिंक की आत्ता लाईक टेक्नॉलॉजीच्या एजमध्ये तुम्हाला कोर्सची गरज आहे. सो मी ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस ॲटलिस्ट ChatGPTचे अर्ली स्टेजेस होते. सो मी ChatGPTकडून बऱ्याच गोष्टी शिकलो, यूट्यूबवरतून बऱ्याच गोष्टी शिकलो, जी मीडियाचे जेवढे पण सोशल मीडिया चॅनल्स आहेत तिथून बऱ्याच गोष्टी शिकलो. ओके. आणि वन पॉईंट टू ॲड हिअर इज, मी एक बुक वाचलं होतं, द रोड अहेड ऑफ विकिंग, म्हणजे बिलगेट्सच्या जर्नीवरती बुक होतं, द रोड अहेड ऑफ विकिंग. या. सो दॅट इज द बुक जे मी वाचलं होतं. आणि बिल गेट्स इज द पर्सन ज्याच्याकडून मी खूप फॅसिनेटेड होतो फर्स्टपासून. बिकॉज मी एक बुक आय वॉच्ड अन मूवी, त्याच्यामध्ये बिल गेट्सला मेन्शन केलं होतं की कोणतरी खूप मोठा आहे. सो आय वॉज लाईक की कोण आहे. सो आय स्टार्टेड आउट रीडिंग बुक्स. त्याच्यामध्ये मला समजलं की तो बसायचा
ही वॉज गोइंग टू द लेकसाईड स्कूल. तो लेकसाईड स्कूलमध्ये असताना तर त्याच्या मित्रांसोबत ही वॉज बिल्डिंग कम्प्युटर. सो त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्या की पहिला प्रोसेसर कोणता होता, हाऊ दिस टेक्नॉलॉजिकल एज स्टार्टेड. आणि मग तिथून बाय बिल गेट्सने पण आय गेस काहीतरी 10वी-11वी वर्षी 10वी-11वी असताना स्टार्ट केलं होतं. ही बिल्ट हिज फर्स्ट सॉफ्टवेअर. सो मी पण मग इन्स्पिरेशन घेऊन स्लोली लेट्स रेझोनेट हिज जर्नी विथ माइन अँड दॅट इज हाऊ इट स्टार्टेड. वाव, दॅट्स ग्रेट, गुड टू नो दॅट. खूप छान तू सांगितलंस आणि इन्स्पिरेशन आहे यंगस्टर्ससाठी. मला 2 प्रश्न आहेत त्याच्या रिलेटेड. एक तर तू जे लीप हे AI स्टार्टअप केलं आहे त्याच्याबद्दल तू सांग. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आत्ता मुलांना 5 AI टूल्स सजेस्ट करायचे असतील ज्याच्या थ्रू ते शिकू शकतात, असे 5 AI टूल्स कुठले असतील? ओके, सो द फर्स्ट थिंग म्हणजे जर आज द लीप, आधी मी लीपपासून स्टार्ट करतो की लीप जे आम्ही स्टार्ट केलं होतं ना विथ द जस्ट वन विजन की आय वॉज रनिंग माय 3 स्टार्टअप्स बॅक देन. म्हणजे मी लोकांसोबत नेटवर्किंग केलं, बहुत साऱ्या म्हणजे नेटवर्किंग वगैरे ऑन्टरप्रिनरसोबत भेटल्यानंतर मला समजलं की मी जिथे जातोय म्हणजे 11, 12, 13व्या वर्षी की मी ऑन्टरप्रिनर्सला भेटतो, बिझनेसमॅन्सला भेटतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजकाल मुलांना, स्कूल तर सोडा बट कॉलेजच्या मुलांना पण माहीत नाही आहे की ॲक्च्युलीमध्ये ह्या वर्ल्डमध्ये चाललं काय, बिझनेसमध्ये काय चाललं आहे. अशी इव्हेंट्स पण होत असतात. देर आर मल्टिपल थिंग्स दॅट स्टुडंट इन टू Tier 2-3 सिटीज, ॲटलीस्ट Tier 1 सिटीज आर अनअवेअर अबाउट. तर मग मला वाटलं की आपण हेच थोडंफार एज्युकेशन आय विल टेक इट टू द स्कूल लेवल. सो दॅट इज हाऊ लीप स्टार्टेड. मग आम्ही फर्स्ट इयर वी हॅड अराउंड 300 स्टुडंट्स. आम्ही त्यांना 7 months वी ट्रेन देम अबाउट द एज्युकेशन स्टफ, ऑन्टरप्रिनरशिप, AI. देन द मेन थिंग दॅट आय वॉन्ट टू ॲड हिअर इज की आता आम्ही काय करतोय की लीप इटसेल्फ इज अ AI पावर्ड SaaS प्लॅटफॉर्म. तर SaaS इज बेसिकली अ सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, राईट. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतोय, गावाकडचे, सिटीमधले, शहरामधले बरेच मुलं आहेत ज्यांच्याकडे स्टार्टअपच्या आयडियाज आहेत. त्यांना पण एकतर स्टार्टअपसाठी कोणत्या 4 गोष्टी लागतात मी तुम्हाला विचारेल. पहिल्या कोणत्या स्टार्टअपसाठी? स्टार्टअपसाठी मला तर वाटतं पहिल्यांदा राईट माइंडसेट लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला फाउंडर्सची गरज असते, कारण इफ यू आर स्टार्टिंग व्हेरी यंग यू नीड फाउंडर्स हू कॅन ॲक्च्युली गाईड यू अँड मेंटर यू. थर्ड इज ऑब्वियसली कॅपिटल. And 4th is manpower. So these 4 things will all be taken care by Leap. I'll address how. So the first thing you talked about founders or the industry experts. तर Leap आम्ही एक असा ॲप बनवतो और द प्लॅटफॉर्म बनवतो ज्याच्यावरती हे इंडस्ट्री एक्सपर्ट्स लाईक फ्रॉम सीझन 1 to season 4 जे पण शार्क टँकचे असतील किंवा मल्टिपल ऑन्टरप्रिनर्स ज्यांनी ऑलरेडी बिझनेस सेट केला आहे या फिर दे हॅव बिल्ट अ बिझनेस, ते तिथे सेशन्स होस्ट करतात. सो स्टुडंट्स फ्रॉम एनी एज ग्रुप कॅन रजिस्टर फॉर द सेशन, access it and learn from them. कुठले वाले? सॉरी, शार्क टँक इज द मोस्ट प्रेफर्ड वन. आम्ही शार्क टँकच्या लोकांना थोडं जास्त प्रेफर करतो बिकॉज ऑफ द मीडिया विजिबिलिटी, टू बी ऑनेस्ट. बिकॉज नाव डेज ऑन्टरप्रिनर बोललं तर प्रत्येकाला शार्क टँक आठवतं रादर दॅन एनी ट्रॅडिशनल बिझनेसमॅन. हाऊ डू यू गेट कनेक्टेड विथ शार्क टँक और यू हेल्प, तू स्टुडंट्सला हेल्प करतो शार्क टँकला कनेक्ट करायला? नाही. सो ॲक्च्युली शार्क टँक आय गॉट कनेक्टेड विथ दोज. रिसेंटली मी दिल्लीमध्ये होतो त्यावेळेस आय मेट द गाय ज्याने शार्क टँक इंडियामध्ये आणलं. आय डोंट रिमेंबर हिज नेम राईट नाव. मी मिसप्रोनाऊन्स करेल, आय रिमेंबर बट आय डोंट रिमेंबर. आपण कॅप्शनमध्ये टाकू नंतर. हां शुअर. सो त्याच्यामध्ये दे टॉक्ड अबाउट हाऊ दे ब्रॉड शार्क टँक टू इंडिया. बिकॉज शार्क टँक तर इंडियामध्ये आत्ता आलं. इट्स आय गेस सीझन 5 आता स्टार्ट होईल ऑगस्टमध्ये. बट शार्क टँक स्टार्ट झालं आहे ऑलरेडी. So Shark Tank is from US, Brazil, multiple countries मध्ये चालू आहे. And that was the guy who brought Shark Tank to India. So that is the one thing. So we got connected with him. आणि मल्टिपल शार्क टँकचे असे पिक्चर्स आहेत ज्यांच्या कनेक्शनमध्ये बरेच पिक्चर्स आहेत. म्हणजे 1 पिक्चर इज इक्वल्स टू 10 पिक्चर्स, राईट. सो तशा म्हणून वी बिल्ट अ कनेक्शन. सो आम्ही ॲज माझ्या कॉन्टेंटमधून पण बरेच लोक रीच आउट करतात. सो वी आर नॉट जस्ट शार्क टँक ऑन्टरप्रिनर्स बट इंडस्ट्री एक्सपर्ट्स किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, AI मध्ये असतील किंवा स्टार्टअप सेक्शनमध्ये असतील. दे कम देअर, दे होस्ट सेशन्स, ते तिथे सेशन्स घेतात आणि त्याच्यानंतर स्टुडंट्स त्याच्यावरती अप्लाय करून दे कॅन लर्न फ्रॉम इट. Okay. Yeah, and the third thing that you mentioned was the guidance wala. The funding wala. Or the capital that we talk about. Correct. So starting ला जर बघायला गेलं तर कोणता पण इन्व्हेस्टर कोणत्या पण स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी ही लुक्स अप टू फाउंडर. ही डोंट लुक अप ॲज अ स्टार्टअप की ह्याचं स्टार्टअप काय. द फर्स्ट थिंग हा फाउंडर कॅपेबल आहे का.
is this guy or a student ready to build a startup? Does he personally has the potential? ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या खूप मॅटर करतात. म्हणजे शार्क टँकमध्ये आता बऱ्याच डील्स क्लोज झाल्या ज्याच्यामध्ये फाउंडरवरती बेट केलं होतं कम्पेअर्ड टू स्टार्टअप्स, बिकॉज त्यांना कुठेतरी सॉर्ट आउट वाटलं की जर हा बिझनेस नाही तर तो ॲटलीस्ट दुसरा बिझनेस उभा करू शकतो, सो मी तुला कॅपिटल देतो. सो देअर वर मल्टिपल पीपल हू केम टू द शार्क टँक इंडिया डिड द सेम. सो ॲज अ स्टुडंट त्यांना पहिल्यांदा कॅपेबल बनायला लागेल. सो वॉट वी डू देअर इज आफ्टर दिस गायडन्स अँड ऑल दिस थिंग्स, तिथे त्यांना रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्स भेटतात, स्टुडंट्स त्याच्यावरती अप्लाय करतात. अप्लाय केल्यानंतर वॉट दे डू इज वी गिव्ह देम द रिसोर्सेस, दे गेट द पब्लिक अवेलेबल रिसोर्सेस जेवढे पण काय आहेत आम्ही त्यांना चॅलेंजेस देतो. सो ते त्यांचा प्रोजेक्ट्स वगैरे बनवून दे पब्लिश इट ऑन टू द प्लॅटफॉर्म. ते पब्लिश केल्यानंतर मल्टिपल स्टुडंट्स त्याला रेट करतात. आफ्टर रेटिंग वी गिव्ह देम द ऑपॉर्च्युनिटी, लाईक द फर्स्ट रँक ज्याचा आला तर दे विल गेट द ऑपॉर्च्युनिटी इन टॉप बिग 4 कंपनीज या जेवढे पण आम्ही कोलॅब केलेत. त्याच्यानंतर सेकंड रँक ज्याचा येतो त्याला शार्क टँकच्या कोणता पण ह्याच्यासोबत आम्ही मास्टर क्लास देतो. थर्ड थिंग इज आम्ही एक लीपचा वॉल ऑफ फेम आहे. नाव आय लाईक टू शेअर द गुगल समर ऑफ कोड, दॅट इज GSOC. सो गुगल समर ऑफ कोड बेसिकली काय आहे, एव्हरी समर गुगल प्रोव्हाइड्स अ प्रॉब्लेम स्टेटमेंट टू द स्टुडंट्स, ज्याच्यामध्ये ते काय करतात, लेट सपोज गुगलचा क्लाउड कन्सोल आहे, नाव दे वॉन्ट टू स्केल इट फ्रॉम द बॅकएंड. तर ज्यांना पण बॅकएंड नाही माहीत, आय जस्ट ॲड्रेस इट. सो बॅकएंड, व्हॉट इज बॅकएंड? बॅकएंड इज स्पेसिफिकली लँग्वेज दॅट ऑपरेट्स. आय मीन जर माझी वेबसाईट आहे तर वेबसाईटमध्ये मी जर बटन आहे जॉईन नावचं, सो जॉईन नाववरती जे क्लिक केल्यानंतर जे ॲक्शन होणार आहे दॅट इज ऑल प्रोसेस बाय बॅकएंड. सो त्याच्यासाठी देर आर मल्टिपल लँग्वेजेस. अँड द जॉईन नावचं जे बटन मी क्रिएट केलं दॅट इज डिपेंडंट ऑन टू द फ्रंट एंड थिंग. सो दॅट इज वॉट HTML, CSS or React does. या सो आय वॉज ॲड्रेसिंग इट. तर त्याच्यामध्ये वॉल ऑफ फेममध्ये बेसिकली काय होतं, सो गुगल समर ऑफ कोड मी मेन्शन करत होतो. सो GSOCमध्ये गुगल प्रॉब्लेम स्टेटमेंट देतात दर समर वॅकेशनमध्ये, जिथे आपल्यासारखेच मुलं एनरोल करतात, त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तर मग गुगल कोणतं पण प्रॉब्लेम स्टेटमेंट देतं. मी त्या दिवशीच बघितलं, आय वॉज इन अ मीटिंग विथ वन ऑफ द इन्फ्लुएन्सर, दॅट टाइम वी मेन्शन अबाउट GSOC. तर तिथे अराउंड 46 मिलियन्स लाईनचा कोड तिथे ऑलरेडी आहे. त्याच्यामध्ये मुलांना एरर सॉल्व्ह करायचे आणि मग गुगल त्यांना इंडस्ट्री कनेक्शन देतं, या फिर त्यांना फंडिंग या फिर थोडं कॅश प्राइजेस वगैरे दे प्रोव्हाइड विथ दिस थिंग. सो असंच आमच्या प्लॅटफॉर्मवरती मल्टिपल कंपनीज ज्यांना काही चॅलेंजेस वगैरे आहेत, दे पोस्ट देअर. आफ्टर पोस्टिंग इट, स्टुडंट ज्यांच्याकडे पण ते स्किल्स आहेत, दे डू दिस, आणि त्याच्यानंतर ते वॉल ऑफ फेमवर ते फीचर होतात. वॉल ऑफ फेमवर ते फीचर झाल्यानंतर देर आर मल्टिपल कंपनीज हू लुक ॲट आर वॉल ऑफ फेम, मतलब देर आर मल्टिपल गुड अमाऊंट ऑफ कंपनीज आउट देअर. सो ते तिथून एम्प्लॉय करू शकतात. कारण आमच्या प्लॅटफॉर्मवरती आर मेन विजन इज टू हेल्प स्टार्टअप्स ऑर हेल्प स्टुडंट्स टू स्टार्ट देअर स्टार्टअप. म्हणजे त्यांना तो कुठल्या पण बॅकग्राऊंडमध्ये येऊ पण त्याला पूर्ण सपोर्ट द्यायचा. सो त्याला एका क्लिकवरती ही कॅन ॲक्सेस द वर्ल्ड, वॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड करंटली. सो दॅट इज आर मेन विजन. बट विथ द विजन दिस इज ऑल थिंग्स दॅट वी गिव्ह. सो कॅपिटल, गायडन्स, त्याच्यानंतर त्याला आता पाहिजे राईट कनेक्शन्स. सो इव्हेंट्स कुठं होत आहेत, सो इव्हेंट्स विल बी लिस्टेड ऑन टू आवर प्लॅटफॉर्म, की तू कोणत्या इंडस्ट्री मीटअप्सला जाऊ शकतो, तुझ्यासाठी कोणतं बेस्ट आहे, देन त्याला त्याचा ॲक्सेस भेटेल. त्याच्यानंतर ही कॅन बिल्ड अन MVP ऑन टू आवर प्लॅटफॉर्म इफ ही इज अ टेक स्टार्टअप, इफ इट्स अ टेक स्टार्टअप. तर MVP कसा, तर आम्ही मल्टिपल लायब्ररीज वगैरे APIs वगैरे इंटिग्रेट केलेत. What is MVP? I'm sorry. MVP बेसिकली स्टँड्स फॉर मिनिमल वायबल प्रॉडक्ट. सो लेट सपोज मी एक प्रोडक्ट बनवतोय, लेट सपोज लीपच एक SaaS प्लॅटफॉर्म बनवतोय. आता SaaS प्लॅटफॉर्म ज्यावेळेस मी बनवलं होतं, वी हॅड 10 अटेम्प्ट्स. म्हणजे पहिल्या वेळेस ना स्टार्टिंगला असं काय नव्हतं की आम्हाला हा प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे. आय वॉज जस्ट एक्सप्लोरिंग गुगल AI स्टुडिओ. आता ज्यांना पण गुगल AI स्टुडिओ नाही माहीत, आय लाईक जस्ट ॲड्रेस इट. So basically what Google AI Studio is, it is like a vardhan for everyone who wants to start something. Because तिथे तुम्हाला मल्टिपल पब्लिक लायब्ररीज, तुम्हाला जर कोडिंग करायचं आहे, तुम्हाला जर स्टार्टअप एनी प्लॅटफॉर्म बनवायचा आहे, API इंटिग्रेट करून स्वतःचे AI मॉडेल्स बनवायचे, AI प्लॅटफॉर्म्स बनवायचे, तर तुम्ही गुगलची API की यूज करू शकता. अँड बाय युझिंग द गुगल्स API, की ऑलरेडी गुगलचं इकोसिस्टम आहे, बिकॉज यू आर युझिंग गुगल AI स्टुडिओ, सो यू कॅन इंटिग्रेट APIs into it and you can build your own AI models. जसं आता कालच मी ना एका सेशनमध्ये होतो, आय वॉज टेलिंग पीपल अबाउट Gen AI अँड ऑल दिस थिंग. सो आय वुड लाईक टू मेन्शन वन थिंग, दॅट इज, जर तुम्ही बघितलं गॅमा इज अ प्रेझेंटेशन टूल. आता गॅमा इज अ प्रेझेंटेशन AI पॉवर टूल.
Correct. पण त्यांच्याकडे जो डेटाबेस होतो दे हॅवंट बिल्ड देअर ओन AI मॉडेल. दॅट इज अ API. ते API यूज करतात लाईक OpenAI और Gemini. सो व्हॉट API इज लाईक नाव ChatGPT और OpenAI इज LLM, दॅट इज लार्ज लँग्वेज मॉडेल. सो त्या लार्ज लँग्वेज मॉडेलवर ते डिपेंडंट रॅग मॉडेल त्यांनी बनवलं, दॅट इज गॅमा. सो इन द सेम वे तुम्ही स्वतःचे मॉडेल्स बनवू शकता. जर तुम्हाला स्वतःचा SaaS प्लॅटफॉर्म बनवायचा आहे, AI पॉवर्ड बनवायचं आहे, APIs इंटिग्रेट करायचे, सो यू कॅन यूज गुगल AI स्टुडिओ, कारण तुमच्याकडे ऑलरेडी खूप साऱ्या इन्व्हायरमेंट आहे. सो पब्लिश पण गुगलमध्येच करू शकता, API पण गुगलचेच, ID पण त्यांचेच. सो डेव्हलपमेंट डिप्लॉयमेंट विल बी टेकन केअर बाय देम. अँड ऑल्सो द बेस्ट थिंग इज ज्याला कोणाला कोडिंग येत नाही, ही कॅन बिल्ड हिज ॲप्लिकेशन इन 5 minutes. ओके. आणि ही कॅन बिल्ड AI पॉवर्ड ॲप्लिकेशन. म्हणजे आधी अशा बऱ्याच ॲप्लिकेशन्स होते ज्याच्यावरती मी ॲप बनवू शकत होतो नो कोडने, बट गुगल AI स्टुडिओ इज समथिंग सो ॲट गुड लेवल. बिकॉज आय विल जस्ट गिव्ह अ प्रॉम्प्ट की मला काय बनवायचं आहे, अँड आय लाईक ते मला API की इंटिग्रेट करून देईल, ते मला पूर्ण फ्रंट एंड बॅक एंड इट विल स्केल एव्हरीथिंग. आणि डिप्लॉयमेंटसाठी सुद्धा आय कॅन यूज GCP, दॅट इज गुगल क्लाउड प्रोजेक्ट और गुगल क्लाउड कन्सोल. ओके. सो दॅट इज द वन थिंग. आम्ही तिथे इंटिग्रेट केलेत मॉडेल्स. सो तुम्ही MVP जर बनवायचा, यू कॅन बिल्ड इट थ्रू द मल्टिपल प्लॅटफॉर्म्स दॅट आर अवेलेबल. सो आमच्या द लीपच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला गायडन्स भेटेल, नेटवर्किंग भेटेल, ऑपॉर्च्युनिटीज भेटतील, तुम्ही रिअल वर्ल्ड लोकांसोबत कनेक्ट करू शकता, लाईक माइंडेड इंडिव्हिज्युअल्स सोबत. अलॉंग साईड यू विल गेट द चान्स टू बिल्ड युअर MVP. सो तुम्ही कोडिंगच्या बॅकग्राऊंड येऊन या फिर तुम्ही प्रॉपर नॉन टेकी बॅकग्राऊंड या. सोबतच तुम्हाला आता nowadays I'll tell my story. The first key, getting co-founder or the right people in the company is so hard. It's too hard. Correct. Because I did had 5 co-founders to be honest in this journey. I mean everyone was like की करायचं आहे नाही करायचं, कोण सगळेजण सिरियस होते. So dedicated नाहीत भेटत. So the problem nowadays is की getting skilled people, and more than the skilled people, the dedicated people. So platform वरती काय होतं, you post your requirement, what you want, what startup you are building. Our AI model will go through all the people जे लीपच्या प्लॅटफॉर्म वरती आहेत, आणि ते तुम्हाला सांगेल की XYZ मुलगा आहे, तो ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, यू कॅन कॉन्टॅक्ट हिम. अँड दिस ऑल आर द स्टुडंट. सो लाईक काइंड ऑफ अ P2P, दॅट इज peer to peer mentorship or peer to peer help. सो असं ते कॅन कनेक्ट विथ लॉट ऑफ पीपल, आणि मग दे कॅन गेट ते त्यांच्यावरती डिपेंडेंट आहे. दे कॅन असाइन द वर्क्स, बी अ co-founder or anything they want. Absolutely. Thank you so much. We talked about so many things. So just to summarize, Leap Varti, if someone young students wants to start their own startup, they can come on Leap. Yeah. They'll get all the help, support to get the capital, co-founders, connect with different organizations. And then if you want to connect with Shark Tank also, and then GSOC is also one of the platform where you can get connected. You have your Wall of Fame, where if students is mentioned there on Wall of Fame, different founders and investors, basically they look at your Wall of Fame and they approach the students. Yeah, exactly. Right, to invest in their companies. Exactly. So that's what we're talking about. And you also talked about Google AI Studio. Yeah. Which is also very important this thing tip to our young professionals and students. Yeah, right? lot more important. Correct. I also asked you about 5 AI tools which students can use now to enhance their skills basically. Sure. So let's start from the startup perspective. अभी देखो यार, अगर मैं लीप बना रहा हूँ, मतलब मुझे अगर लीप का ऐप बनाना है, फिर प्लेटफॉर्म बनाना है, तो मला काय लागेल की मला आई विल बी रिक्वायर्ड अ लोगो. ओके, लोगो के साथ साथ आई विल बी रिक्वायर्ड विद अ कोडिंग स्टफ. आई विल नीड लॉट ऑफ थिंग्स. सो अगर मुझे लोगो बनाना है, जर मला लोगो बनवायचा, I'll go on to the Ideogram AI, Leonardo AI, or ChatGPT itself can create lot more good amount of good graphics. So logo साठी you can use Ideogram, Leonardo AI, or ChatGPT itself. Okay. Then if you want to build websites, you can start using Dora. You can start using in fact Leapच्या platform वरती पण you can create landing pages. Okay. Then there are multiple no code platforms to create websites, जसं की Framer आहे, Webflow आहे, Bubble.io आहे. Okay. त्याच्यासोबतच if you want to create your own AI model, then you can integrate, you can use API of Gemini. So Gemini आहे, Geminiच्या AI स्टुडिओ वरती जसं मी मेन्शन केलं, तिथे तुम्ही बरेच टूल्स क्रिएट करू शकता बाय युजिंग द Gemini's API itself. त्याच्यानंतर if you want to market your product, there are multiple platforms like Simplified म्हणून एक AI टूल आहे. Simplified itself की मी एकाच ह्याच्यामध्ये I can manage
everything Absolutely. for the marketing tool. So these are the 4 AI tools that I'll recommend for logo creation, for social media management, for the development stuff and all this. Great, yeah. You know so many things at the age of 15. I mean, it is So impressed. yeah. So I would like to mention one thing. How I learned about all these things are because की मी events वगैरे आणि YouTube. Now the biggest thing is YouTube currently. So yeah. ओके. तर हे सगळं करून आता तू 10th क्लासमध्ये आहे. हे सगळं करून स्टडीज कसं मॅनेज करतोस? Hard question. Studies. Actually, I talk a lot of people. In fact, जे माझे ऑडियन्स आहे ना, दे आर लाईक की मला स्टार्टअप चालू करायचं पण मला शाळा नाही शिकायची आहे आणि बऱ्याच मला पेरेंट्स फोर्स करतात शाळा शिक. करेक्ट. आणि सो इथून मला एक आय विल गिव्ह द मेसेज टू ऑल द पीपल हू वॉच माय कॉन्टेंट ऑर समथिंग. ओके, सो डोंट टेक इट फॉर ग्रँटेड बिकॉज स्टार्टअप इज सो डिफरंट थिंग. म्हणजे समजत नाही स्टार्टिंगला खूप पेपरवरती खूप चांगलं दिसतं आयडिया, you know, roadmap, everything looks so easy, but when we get into the market, nothing works as planned. आणि मी ते एक्सपिरियन्स केलं. सो मी तर कोणाला पण सजेस्ट करेल की स्टार्टअपमध्ये जर कोणाला यायचं आहे, डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. अँड द सेकंड थिंग इज द क्वेश्चन. लेट्स कम आउट द क्वेश्चन थिंग. हाऊ आय मॅनेज इज की आता स्कूल तर सपोर्ट करतोय, माय स्कूल सपोर्ट्स मी अ लॉट. सो तू फक्त एक्झाम्सला ये या फिर तू ॲटलिस्ट 2 to 3 days स्कूलला ये. सो दॅट इज वॉट आय विल थँक माय स्कूल फॉर इट. ओके. या अँड आय डू स्टडी. म्हणजे आता टू बी ऑनेस्ट जर बघितलं तर बरेच कोचिंग क्लासेस आहेत, ऑनलाईन एज्युकेशन आहे. सो आणि आधी जेव्हा मी स्कूलला जायचो त्यावेळेस पण मी परीक्षेच्या एक आदल्या दिवशीच अभ्यास करायचो. सो इट वॉज नॉट लाईक की मी 5 दिवस किंवा दररोज स्टडी करायचो. इनफॅक्ट आय एम ॲव्हरेज इन टू अकॅडमिक्स. आय एम सो ॲव्हरेज इन टू अकॅडमिक्स. सो आय डोंट कम ॲज अ टॉपर ऑर समथिंग. सो आधी पण मी आदल्या दिवशीच अभ्यास करायचो. सो सेम आता तेच करतोय. बट आय एम युटिलायझिंग माय 7 days इन टू स्टार्टअप, नेटवर्किंग, AI रिलेटेड अँड ऑल द स्टफ. सो आय गेस हा पॉडकास्ट बघितल्यानंतर पेरेंट्स बहुतेक त्यांना नाही आवडणार आहे, कारण त्यांना पेरेंट्सला असं वाटतं की आपल्या मुलांनी शाळेत जायला पाहिजे. दे शुड गो टू स्कूल, कम्प्लीट देअर डिग्रीज अँड आफ्टर दॅट यू थिंक अबाउट स्टार्टअप ऑर युअर एम्प्लॉयमेंट. तर माझं एक सजेशन आहे इथे बेसिकली. सो नॉट ऑल दो स्टुडंट्स वुड बी गेटिंग इन टू एंटरप्रिनरशिप जर्नी, राईट? पण शाळा शिकताना पण ते खूप सारे AIचे टूल्स जे तू आत्ता सांगितले, ते शाळा शिकता शिकता पण ते खूप सारे AIचे टूल्स यूज करू शकतात तो फ्री टाईममध्ये. तर आय गेस एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. एज्युकेशन तुम्ही सोडू नका. ते करता करता तुम्ही AIचे टूल्स शिका. यू लर्न अबाउट व्हॉट इज हॅपनिंग अराउंड द ग्लोब. आपल्या फॉरेन पॉलिसीज कशा चेंज होत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत. आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या. इनफॅक्ट एज्युकेशन इज लॉट मोर इम्पॉर्टंट. बट एक ॲड्रेस काय करेल मी ह्याच्यामध्ये, बट एज्युकेशन इट सेल्फ अलोन इज नॉट इम्पॉर्टंट. आय मीन इट कॅनॉट स्केल यू इन द फ्युचर. ओके. बिकॉज फक्त जर एज्युकेशनने सस्टेन करायला बघितलं, इट इज आता जर बघितलं, लेट्स टेक गुगल और लेट्स टेक ऑल द बिग 4 कंपनीज आउट देअर इन द मार्केट. ते ज्यावेळेस हायर करतात या फिर वेन दे ॲड्रेस अ कॉन्फरन्स ऑर द CEOs ऑफ दिस बिग 4 ॲड्रेस इन टू द कॉन्फरन्स, ते बोलतात we are looking for the people who are not capable of building softwares but who is capable of selling softwares. So soft skills is lot more important and this can be taught into the school itself. AI and हे सगळं तर शिकता येतं because there is a tech thing available. So startupला ज्यावेळेस तुम्हाला ॲटलिस्ट क्लॅरिटी येईल की तुम्ही आता स्टार्टअपला ॲटलिस्ट इट्स इन टू द रेव्हेन्यू जनरेशन स्टेज ऑर ॲटलिस्ट यू हॅव गॉट द व्हॅलिडेशन, मार्केटमधून व्हॅलिडेशन भेटले की आजकाल मी तुम्हाला सांगतो. yesterday I was म्हणजे सम डेज अगो मी ज्यावेळेस पण स्टुडंटसोबत इंटरॅक्ट करतो ना, दे आर लाईक की माझ्याकडे आय जस्ट रिसिव्ड अ मेल, त्याच्यामध्ये होतं आय हॅव 30+ स्टार्टअप आयडियाज. एक 14 वर्षाचा मुलगा होता अँड माझ्याकडे बऱ्याच बिझनेस आयडिया, 30+ बिझनेस आयडिया, आणि ही इज फ्लेक्सिंग इट, माझ्याकडे बिझनेस आयडियाज. सो द प्रॉब्लेम इज हॅव्हिंग अ बिझनेस आयडिया इटसेल्फ इज नॉट इनफ. मग ते काय करतात की मला डायरेक्टली शाळा सोडायचीच आहे चालू करण्यासाठी. मला डायरेक्टली स्टार्ट करायच्या आधीच दे प्लॅन की प्लॅन A और प्लॅन B, बट दे डोंट ट्राय टू मॅनेज इट पॅरलली वेन इट कॅन बी मॅनेज्ड. सो द थिंग इज आधी स्टार्टिंगला थोडं पॅरलली मॅनेज करा. इफ इट शोज रिझल्ट्स देन यू कॅन गो फॉरवर्ड विथ द स्टार्टअप थिंग. ॲटलिस्ट तुम्हाला कुठंतरी व्हॅलिडेशन आलं आहे, मार्केटकडून व्हॅलिडेशन आलं आहे, या फिर you have got the validation from the industry people, then you can dive into it fully. Absolutely, that's great. And also to mention one thing to the parents is at least startup म्हणजे यार
प्रत्येकजण जो स्टार्टअप चालू करतोय ना त्याला थोडा त्याच्याकडे एक्सपोजर द्या, वेदर ही इज अ स्टुडंट ऑर स्कूलमध्ये. वाय? बिकॉज स्टार्टअप बनेल किंवा नाही बनेल दॅट इज अ लॉट नंतरची गोष्ट आहे. बट ॲज अ स्टार्टअप तुम्हाला स्वतःलाच मार्केटिंग मॅनेज करायचं आहे, तुम्हाला स्वतःलाच प्रोडक्ट बनवायचं आहे. ॲज अ फाउंडर, सोलो फाउंडर, ॲज अ स्टुडंट बोलतोय. सो यू हॅव टू मॅनेज मार्केटिंग, यू हॅव टू बिल्ड युअर प्रोडक्ट, यू हॅव टू थिंक अबाउट द मार्केट थिंग्स, यू हॅव टू बिल्ड युअर कम्युनिकेशन स्किल्स, कारण तुम्हाला प्रोडक्ट विकता पण आलं पाहिजे. तुम्हाला टीम बिल्ड करायला शिकायचं आहे, तुम्हाला टेक स्किल्स शिकायचे, तुम्हाला ह्या फास्ट पेस्ड जगामध्ये अपडेटेड राहायचं आहे. सो द थिंग इज ना, ह्या सगळ्या गोष्टी हा कोणता एज्युकेशन कॅनॉट टीच यू, तर जेवढं स्टार्टअप शिकवू शकतो. कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीत ना, सो द थिंग इज की तू स्टार्टअप बनेल नाही बनेल खूप नंतरची गोष्ट आहे, बट तू ॲज अ ह्युमन विल बिकम कॅपेबल ऑफ मॅनेजमेंट ऑफ द रिअल लाईफ स्किल्स. सो जर फंडामेंटली विचार करायला गेलं, सो स्टार्टअप कॅन हेल्प यू बिकम अ लॉट मोर एफिशियंट पर्सन दॅट एज्युकेशन कांट. Absolutely. You actually learn how to handle your failures. You become very strong, your mindset also, because you're talking to a lot of senior folks who are experienced in the industry. आणि मग त्याच्यातून काय होतं की त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आपल्याला. जसं तू खूप साऱ्या फाउंडर्सला आता भेटतोय, खूप सारे यूट्यूबर्स आहेत, मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सला तू भेटला आहे, त्यांच्याकडून तुला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. त्याच्यातून तुझं कम्युनिकेशन पण इम्प्रूव्ह झालं. लॉट मोर. इनफॅक्ट टू मेन्शन यार, इनफॅक्ट टू मेन्शन वन पॉईंट, आय वॉज अ लॉट मोर इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट म्हणजे मला आता इंग्लिश बोलता येतं, ॲटलिस्ट गुड अमाऊंट ऑफ इंग्लिश, बट मी ज्यावेळेस रिलेटिव्समध्ये घरात पण जायचो ना, आय वॉजंट एबल टू कम्युनिकेट विथ देम. आय मीन मी बोलायला, आय वॉज सो इंट्रोवर्ट की पाणी मागायचं, कसं पाणी मागू, काय बोलू. सो आय वॉज प्रिपेरिंग सेंटेन्स, आय एम जस्ट सिटिंग ऑन द टेबल, सिटिंग ऑन टू द चेअर, आणि मी कसं जाऊ, बोलू, कसं वॉटर मागू. सो आय वॉज प्रिपेरिंग फॉर द सेंटेन्सेस. ओके. So I was a lot more introvert guy, but the thing is, if you'll sit with 10 confident people, you will be the 11th one. Absolutely. And that is how it shaped my communication skills, networking skills, and all those. करेक्ट. पहिल्या पॉडकास्टमध्ये आम्ही ह्याच्याबद्दल बोललोय ऑलरेडी. मेंटर कसे शोधायचे, मेंटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. युअर एन्व्हायरमेंट ऑल्सो रिअली मॅटर्स, द पीपल यू हँग अराउंड विथ. ते तुमचं ॲक्च्युली जे थॉट्स आहेत ते शेप करायला तुम्हाला हेल्प करतात. सो यू ॲक्च्युली हँग अराउंड विथ राईट सेट ऑफ पीपल. ते तुमचं माइंडसेट बिल्ड करतील आणि पॉझिटिव्ह गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जातील. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर आता आपण एज्युकेशनबद्दलच बोलतो आहे, तर त्या रिलेटेड एक क्वेश्चन आहे. आणि मी तुझा एक इन्स्टावरती व्हिडिओ पण बघितला होता. यू आर अड्रेसिंग टू आवर प्राईम मिनिस्टर. बेसिकली वी हॅव टू चेंज आवर एज्युकेशन पॉलिसीज. सो व्हॉट डू यू फील? म्हणजे इंडिया कम्पीट करते ग्लोबल लेवलला आता. आपण खूप साऱ्या डेव्हलप कंट्रीजसोबत कम्पीट करतो आहे. आपल्याला नंबर 3, नंबर 2, नंबर 1ला जायचं आहे. त्याच्यासाठी मला वाटतं एज्युकेशन इज द बेस. म्हणजे ज्या कंट्रीमधलं एज्युकेशन चांगलं आहे ना, ती कंट्री लवकर डेव्हलप होते. तर इंडिया आणि फॉरेन पॉलिसीजमध्ये खूप सारं कम्पॅरिझन आता सध्या होतं. तर तुला काय वाटतं, कारण तू आता स्कूलमध्ये पॉलिसी चेंज व्हायला पाहिजे. आय लाईक सजेस्ट 3 थिंग्स, बट बिफोर गेटिंग स्टार्टेड, आय वॉज ऑन अ कॉल विथ संजय मोदी. ही इज लाईक, तर शार्क टँकला आला होता. ही गॉट डील फ्रॉम अनुपम मित्तल. संजय मोदी. या. ओके. सो आय गॉट अ कॉल फ्रॉम हिम अँड ही वॉज लाईक की मला ना काहीतरी एज्युकेशनला बदलायचं आहे. सो ही कम फ्रॉम सो लॉट ऑफ साईड बॅकग्राऊंड, बट सो वॉट वी आर डुईंग, वी ॲज अ स्टुडंट, जेवढे पण अंडर 18 स्टुडंट जे चांगल्या लेवलला आहेत, आय मीन कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, अशा माझ्या कनेक्शनमध्ये बरेच आहेत, हू हॅज लाईक गुड अमाऊंट ऑफ रीच ऑन इंस्टाग्राम, जे स्टार्टअप्स बिल्ड करत आहेत. सो देर आर लॉट मोर पीपल. आम्ही स्टुडंट्स मिळून आम्ही एक रिव्होल्युशन स्टार्ट करणार आहे, अँड सून वी आर गोना स्टार्ट इट इन नेक्स्ट 10 days. ओके. सो वी आर गोना अड्रेस ऑल दिस थिंग दॅट आर द प्रॉब्लेम दॅट आर हॅपनिंग टू द एज्युकेशन. सो आम्ही मुलंच मिळून प्रॉपरली, आजकाल प्रत्येकजण बोलते की एज्युकेशन सिस्टममध्ये प्रॉब्लेम काय, बट नो वन इज टेलिंग की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय, द स्पेसिफिक प्रॉब्लेम. सो द स्पेसिफिक प्रॉब्लेम जर मेन्शन करायला गेलं तर NEP 2020 इज द बिगेस्ट प्रॉब्लेम. सो थिंक अबाउट आवर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. द फर्स्ट टाइम इट वॉज सेटअप आफ्टर इंडिपेंडन्स वॉज इन 1968. Then again it was full-fledged into 1986. आणि त्याच्यानंतर थोडेफार मॉडिफिकेशन्स येऊन आपली पॉलिसी परत आली होती, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, दॅट वॉज इन 1992. बट द मेन थिंग हिअर इज द फुल-फ्लेज्ड पॉलिसी 1986 नंतर जी आली होती ती 2020 मध्ये आली आहे. सो अराउंड 30 years ऑफ गॅप, आय गेस 34 years. सो जर एवढा मोठा गॅप आहे आणि इट्स 2025, आणि जरी आपली एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये बनली आहे, आजकाल कॉलेजेसमध्ये जर तुम्ही बघायला गेलं, मायक्रोसॉफ्ट एक्सेल्स स्टील डिपेंडेंट ऑन 2009, 11. विंडोज इज डिपेंडेंट ऑन विंडोज 7, विस्टा.
सो जर मुलांना विंडोज 7 शिकवलं जातं आहे दे अँड इन टू द इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही गेला तर इंडस्ट्री इन कॉर्पोरेट्स दे गिव्ह यू मॅकबुक, दे गिव्ह यू विंडोज 11 लॅपटॉप्स आणि त्यांना विंडोज 7च ते आत्ता शिकतायत. करेक्ट. सो थिंक अबाउट द गॅप, किती मोठा गॅप आहे. करेक्ट. सो द फर्स्ट थिंग दॅट एज्युकेशन सिस्टम नीड्स टू बी अपडेटेड ऑन टू टाईम. करेक्ट. सो जसं मी हिस्ट्री सांगितली की पहिल्यापासून गॅप 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 होत चालला आहे आणि खूप मोठा गॅप आहे. इट इज नॉट लाईक जस्ट 2 to 3 years 4 years. आणि त्यावेळेस तर ठीक होतं बिकॉज 34 yearsमध्ये एवढं कोणतं रिव्होल्युशन पण नव्हतं झालं. बट आत्ता टेक्नॉलॉजी हॅज इव्हॉल्व्ड अ लॉट. एव्हरी डे नवीन AI मॉडेल्स येत आहेत. यु नो कंपनीज आर मेकिंग बिग मूव्ज इन टू मार्केट. आज जी कंपनी 1 करोडची होती इट इज नॉट देअर नेक्स्ट डे. स्टार्टअप जे आता चालू झालं ते 3 वर्षात करोडपती बनत आहे. यु नो दे आर स्केलिंग इट टू द $1 billion ऑफ व्हॅल्युएशन. सो you know the world technology business sector is evolving fast because lot of foreign policies happening out there today. So त्याच्यामुळे education policy needs to be updated onto the time. So त्याच्यामध्ये what I think should be done is की आधी मी I'll tell the problem that are happening currently. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये सेट झाली आहे. आता 2025 चालू आहे. सो एज्युकेशन पॉलिसी जी सेट झाले होते त्याच्यामध्ये देअर वर मेन थिंग्स ॲड्रेस, पण त्याच्यातल्या 2 गोष्टी ज्या ॲड्रेस झाल्या होत्या दॅट वॉज फर्स्ट थिंग वॉज 21st centuryच्या स्किल्स. 21st centuryच्या स्किल्स स्टील ते नाही शिकवले जातात स्टुडंट्सला बिकॉज बुक्स आर आउटडेटेड, द करिक्युलम इज आउटडेटेड. आणि जी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह झाली ती 2020 नंतर झाली आहे. ChatGPT केम इन टू एक्झिस्टन्स आफ्टर 2020. बऱ्याच लोकांना AI माहीत नव्हतं. AI तर 1980s पासून आहे, बट आता आपण जे वापरतो दररोज ChatGPT, Gemini, एनिथिंग दॅट वी यूज दॅट इज जनरेटिव्ह AI. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मुलांना अजून माहीत नाही आहेत. आत्ता कुठंतरी ChatGPT पण लोकांना समजतंय. सो दिस इज द बिग प्रॉब्लेम ॲक्च्युली. त्याच्यानंतर देर वॉज सेकंड थिंग दॅट आर ज्यावेळेस एज्युकेशन पॉलिसी सेट झाली ॲड्रेस केलं होतं त्यांनी. दॅट वॉज दे इंट्रोड्यूस अ स्ट्रक्चर ऑफ 5+3+4 चं एक स्ट्रक्चर ऑर्गनाईज केलं होतं. दे इंट्रोड्यूस्ड इट बट ते अजून एक्झिस्टिंगमध्ये आलंच नाही आहे. इफ यू थिंक अबाउट दे हॅव जस्ट अनाउन्स्ड इट बट ग्राउंड लेवलला अजून पण पोहोचला नाही आहे. तर त्या स्ट्रक्चरमध्ये बेसिकली काय आफ्टर दिस स्ट्रक्चर दे ॲड्रेस वन थिंग दॅट इज 6वीतल्या मुलांना ॲटलिस्ट 10 दिवस इंटर्नशिप भेटणार. यु नो द रिअल वर्ल्ड कनेक्शन्स, द रिअल वर्ल्ड अपॉर्च्युनिटीज, द इंडस्ट्री विजिट्स ह्या सगळ्या भेटणार बट ते अजून पण नाही आहेत. ओके. आणि इनफॅक्ट 6वीच्या मुलांना सोडा ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना पैसे देऊन इंटर्नशिप घ्यावं लागते. सो दॅट इज द बिग प्रॉब्लेम. सो जर इंडस्ट्री विजिट्स वगैरे ऑर्गनाईज केले जातील मुलांना, इनफॅक्ट ऑल्सो लाईक आय मेन्शन वन पॉईंट रिसेंटली इन पार्लियामेंट राघव चड्डा ही मेन्शन वन पॉईंट. ओके. ही रिक्वेस्टेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया की आपल्या इंडियामध्ये AI टूल्स जे आहेत ते फ्रीमध्ये दिले पाहिजेत यु नो स्टुडंट्सला किंवा ॲटलिस्ट सिटिझन्सला जसे बाहेरच्या कंट्रीमध्ये दिले जातात. सो आपल्याकडे पण आय गेस हे झालं पाहिजे बिकॉज AI एज लाईक इट हॅज इन्फायनाईट नॉलेज. यू कॅन कॉन्व्हर्स विथ हिम. तो तुम्हाला काय सांगाल यू डोंट नो. यू कॅन गेट मल्टिपल अपॉर्च्युनिटीज विथ हिम. सो इट्स लाईक युअर अनदर मेंटॉर ऑर अ टीचर. So that is what I'll mention. So AI tools, familiarity of AI tools, real world opportunities, internships to the students, industry visits. त्याच्यानंतर आणि all those things we are like trying to bunch it onto the Leap platform as well. So that is what. So I'll suggest these 4 things. That's right. आणि AI टूल्सचं जे तू आत्ता राघव चड्डाबद्दल जे बोललास, सिक्युअर्ड एन्व्हायरमेंटमध्ये स्कूल्समध्ये जेव्हा AI शिकवलं जाईल फ्रीमध्ये तेव्हा मुलांना ते दे वुड बी एबल टू लर्न परफेक्टली. कारण काय होतं जेव्हा ते घरी AI टूल वगैरे यूज करतात यू नेवर नो दे कुड बी अनएथिकल थिंग्स ऑल्सो वुड बी हॅपनिंग. सायबर थ्रेट्स आहेत, खूप सारे अटॅक्स होतात सिस्टीम्सवरती. या सगळ्या गोष्टी पण होऊ शकतात कारण मुलांना अजून ते माहीत नाही. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जो दॅट इज अ सब्जेक्ट स्पेसिफिक फॉर एक्झॅक्टली. तर त्यांना त्या लेवलचं अजून नॉलेज नाही आहे. त्यामुळं सेक्युअर्ड एन्व्हायरमेंटमध्ये जर स्कूल्समध्ये टीचर्सनी त्यांना शिकवलं तर मला वाटतं विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर स्टुडंट्स आणि फ्युचर जनरेशनसाठी. देअर इज वन आय मीन टर्मिनॉलॉजी कॉल्ड एज रिस्पॉन्सिबल AI. म्हणजे जनरेटिव्ह AI कसंच आहे. जनरेटिव्ह AIचा डिफरंट तर नाही आहे बट जनरेटिव्ह AI मधला टर्म असतो दॅट इज रिस्पॉन्सिबल AI विच इज लाईक मॅनेजेस द सिक्युरिटी सेफ्टी थ्रेट. बट आजकाल एथिकल थिंग्स आर सो इम्पॉर्टंट बिकॉज there are multiple things happening out there into market. In fact मी जर मेन्शन केलं every
week my WhatsApp is getting hacked or banned every week, Correct. and I'm like finding out the ways for it, and that is the biggest problem. I know. So सोबतच जर AI शिकवतायत तर how to build something ethically should be taught to the students. Exactly. Like there are multiple things. I mean, how managing technology with ethical ways. ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एज्युकेशनमध्ये अडॉप्ट झाल्या पाहिजेत. करेक्ट. सो आय गेस इट विल बी मोर कॅपेबल टू द स्टुडंट्स ॲज वेल. खूप मोठा विषय आहे आणि काही लोक आमच्या टचमध्ये आहेत पॉडकास्टसाठी. दे आर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स. दे हॅव मोर दॅन 10-15 years ऑफ एक्सपिरियन्स इन द सायबर सिक्युरिटी स्पेस. प्रॉब्ली त्याच्यावरती पण आपण एक पॉडकास्ट करूयात आणि आपल्या ऑडियन्सला नक्की वी विल डू इट इन दॅट इज सो वास्ट टॉपिक ॲक्च्युअली. सायबर सिक्युरिटी दॅट इज सो वास्ट टॉपिक. आणि ते आता गरज आहे कारण एव्हरीबडी इज एक्सपोज टू द इंटरनेट, AI अँड यु नो सो सगळं कॉन्फिडेन्शियालिटी असं काही राहिलंच नाही आहे. या तर त्यासाठी सायबर सिक्युरिटी इज द व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे फी ते लोकांना. आय विल मेन्शन वन पॉईंट हिअर. आर मोबाईल्स आर लिस्निंग टू अस 24/7. करेक्ट. कारण मी तुम्हाला एक सांगतो, सम डेज अगो मी फक्त हा एक्सपेरिमेंट ट्राय केला. मी एक रील बघितली याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं की तुमचे मोबाईल तुम्हाला 24 तास ऐकतायत. सो मी त्या दिवशी इंस्टाग्रामला वन ऑफ माय रिलेटिव्ह सेंड मी अ रील ऑफ हेअरफॉल. ओके, सो आय वॉज सफरिंग थ्रू. सो ही सेंड मी द प्रॉडक्ट्स हेअरफॉलसाठी. आय वॉज टॉकिंग विथ हिम ऑन अ कॉल की हेअरफॉलसाठी काय करू. आणि फ्रॉम द नेक्स्ट मिनिट मी इंस्टाग्राम ओपन केलं, स्टोरी स्क्रोल करतोय, मला प्रत्येक रील हेअरफॉलच्या प्रॉडक्टची मिळते. करेक्ट. So our mobiles are listening us 24/7. So there is a lot more data threat as well. Correct. That's right. Absolutely. That's very important and these are very important topics. Yeah, and a lot more vast topic. Correct. I guess मला वाटतं आपल्याला 2-3 पॉडकास्ट करावं लागतील याच्यावरती. Definitely. तर अजून एक गोष्ट आहे, तू मायक्रोसॉफ्ट लर्न स्टुडंट अँबॅसेडर आणि हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा काउन्सिलर मेंबर पण आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? जर स्टुडंट्सला त्या प्लॅटफॉर्म्सवरती जायचं असेल आता सध्या, तर त्यांना काय अपॉर्च्युनिटीज आहेत आणि कसं त्यांना अप्रोच करावं लागेल? So to approach this, the process is simple. It is nothing much like the biggest thing. हे खूप सिम्पल गोष्टी आहेत. फक्त स्टुडंट्स आर अनअवेअर. So the thing is, how I got into HBR was, I saw a mail that was of HBR. So HBRच्या मी मॅगझिन्स वगैरे रीड करतो खूप. सो त्याच्यामुळे त्यांनी एक मला मेल सेंड केला, वी आर लुकिंग फॉर ॲडवायझरी काउन्सिल्स. सो आय साइंड अप फॉर इट. दे हॅड अ इंटरव्ह्यू आणि देन दॅट्स हाव आय गॉट इन टू दॅट. ओके. आणि त्याच्यामध्ये बेसिकली काय होतं ना, दर महिन्याला ते कारण त्यांचे जेवढे पण मॅगझिन्स असतात किंवा त्यांचे जेवढे पण सेशन्स असतात हार्वर्डचे, तर ते गिव्ह यू ॲक्सेस टू इट. यू कॅन लर्न डिरेक्टली फ्रॉम द पीपल फ्रॉम हार्वर्ड, Ivy business schools, or directly from the people from the Silicon Valley. And this is totally free of cost. तुम्हाला फक्त एक्सपोजर पाहिजे. आणि ह्या अशा मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जसं गुगल करिअर स्कॉलरशिप. दॅट इज वन थिंग आय गॉट. सो गुगल्स करिअर स्कॉलरशिप काय असतं बेसिकली, गुगल हॅज अ लॉट मोर प्रोग्राम्स. तुम्ही जर बघितलं ग्रो विथ गुगल आहे, आता हे करिअर स्कॉलरशिप प्रोग्राम आहे. सो गुगल अशा बऱ्याच गोष्टी करतं. गुगल स्किल शॉप म्हणून एक आहे, गुगल आर्केड म्हणून एक आहे. सो अशा गुगलच्याच बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत जे मुलांना शिकवतं, मुलं त्याच्यावरती काम करतात आणि त्यांना बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज भेटतात. सो आय वुड लाईक टू मेन्शन वन पॉईंट, सगळे जेवढे पण स्टुडंट्स आहेत ना टेकमध्ये इंटरेस्टवाले, त्यांनी गुगल आर्केड तर डेफिनेटली ट्राय केलं पाहिजे. सो गुगल आर्केडमध्ये बेसिकली काय होतं, एव्हरी 3 months or 6 months क्वार्टर गुगल टेक्स देअर इव्हेंट्स और इव्हेंट्स इन काइंड ऑफ दॅट इज व्हर्च्युअल थिंग. तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट देतात की जर गुगलच्याच म्हणजे तुम्हाला गुगल क्लाउड कन्सोल शिकवतात. शिकवल्यानंतर तुम्हाला गुगल क्लाउड कन्सोलमध्ये गुगलनेच तुम्हाला एक प्रॉब्लेम दिलेला असतो, तो सॉल्व्ह करायचा आहे. ओके. सो यू विल गेट द पॉईंट. इफ यू विल सॉल्व्ह द लॅब यू विल गेट 1 point. ओके. सो जर तुम्ही 70 points भेटले तुम्हाला, तर गुगलकडून यू कॅन गेट लॉट मोर पर्क्स. जसं यू कॅन गेट अ जर्सी फ्रॉम गुगल, इंटर्नशिप फ्रॉम गुगल. ओके. असं लॉट मोर थिंग्स आर देअर. Absolutely. So these all the things will be also available on the platform of Leap. Correct. So we have like जेवढे पण पब्लिक गोष्टी अवेलेबल आहेत, यू विल गेट देअर, स्टुडंट्स विल गेट देअर. सो मायक्रोसॉफ्टचा एक प्रोग्राम असतो, learn.microsoft.com ह्या URL वरती जर गेला तर तुम्हाला भेटेल की मायक्रोसॉफ्टचे बरेच कोर्सेस आहेत. हाऊ टू बिल्ड युअर स्टार्टअप, हाऊ टू फाइंड अ को फाउंडर, देन हाऊ टू डिप्लॉय युअर प्रोजेक्ट विथ AWS. देर आर मल्टिपल, म्हणजे टेक्निकल गोष्टी पण आहेत, सॉफ्ट स्किल्सच्या गोष्टी पण आहेत. मायक्रोसॉफ्ट स्वतः शिकवतं आणि मायक्रोसॉफ्टच्या सर्टिफिकेट पण भेटतं आणि त्या सर्टिफिकेटमध्ये इनफॅक्ट मायक्रोसॉफ्टचे CEO मिस्टर सत्य नाडेलाची पण सिग्नेचर येते. सो इट लॉट ऑफ
it adds a lot of things onto your Taste your resume आणि तुमची probability वाढवते to get a jobs. correct आणि lot more thing than a skill and a job is you learn a lot of things and that is totally free of cost. So again, to recap it, Google learn.microsoft.com, Google Arcade, Google Career Scholarship Program. These three are the best thing to get started for anyone. तर आता रिसेंटली मी माझ्या एका फ्रेंडला बोलत होतो, तो US मध्ये आणि त्याची मुलं US मध्ये शिकतात. तर तो US एज्युकेशन पॉलिसीबद्दल बोलत होता. तो म्हणत होता की आय मीन दिस इज नथिंग टू डिफेम इंडियाज इमेज इन टर्म्स ऑफ द एज्युकेशन पॉलिसी. पण एक गोष्ट मला खूप आवडली. तो म्हणाला की स्कूलपासून मुलांना तिथे बिझनेसबद्दल शिक्षण दिलं जातं. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही कसं सक्षम होऊ शकता, म्हणजे बेसिक कंप्लायन्सेस काय असतात, बिझनेसमध्ये को फाउंडर्स म्हणजे काय असतात, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते, कॅपिटल काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना स्कूल्समधून शिकवल्या जातात. बाय द टाईम दे ग्रॅज्युएट तोपर्यंत त्यांना खूप साऱ्या गोष्टी कळलेल्या असतात. तर तुला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये इन्क्लूड करायला पाहिजेत? Yeah, we should. In fact, like the point to mention, आपली जी इंडियाची एज्युकेशन सिस्टम आहे, इट्स नॉट अबाउट डिफेमिंग. इंडियाची एज्युकेशन सिस्टम स्टार्टिंगपासून इट वॉज सो गुड. आपल्याकडे गुरुकुलची पद्धत आपल्याकडे होती. करेक्ट. इट ऑल इव्हॉल्व आफ्टर द द रिव्होल्युशन केम आणि मग त्याच्यानंतर ब्रिटिशर्स सेट द एज्युकेशन सिस्टम टू रूल आर पीपल. To rule on our people, but our education system was so good actually. So it is not about the India's education system. It's all about we didn't evolve after the independence because आपल्याकडे आता power आहे. We can still craft our own something, but we didn't. So in fact we can, if the education system is set thoroughly in good way, we do have good people. Now think about multiple big 4 companies. Google के CEO Sundar Pichai, he is Indian. Think about Satya Nadella, the Microsoft के CEO, he is Indian. So lot more Indian people are ruling the are making the decisions into the top companies. So in fact education system is already good, but the thing is nowadays exposure is lacking a lot because of this fast paced world. So actually the education system was good, but the time and the world how it's evolving, आपण त्याच्यामध्ये स्लो होत चाललोय. सो जे आता स्पीड पकडलंय की खूप पटापटा सगळं इव्हॉल्व्ह होत आहे, खूप फास्ट सगळं इव्हॉल्व्ह होत आहे, पण आपल्यामध्ये तो स्पीड थोडा कमी पडला. अँड दॅट इज हाऊ जसं जसं बॅक होत गेलो तर नाव इट्स 5 years ऑफ गॅप बिकॉज ऑफ NEP इटसेल्फ. सो इंडियामध्ये काय केलं पाहिजे, आय गेस एव्हरी कॉलेज ऑर इन्स्टिट्यूशन शुड कोलॅबरेट विथ गुड अमाऊंट ऑफ पीपल. आय मीन आता जर बघितलं जसं प्रत्येक कॉलेजमध्ये ना प्लेसमेंट सेल असतं. सो प्लेसमेंट सेल जे आहे दॅट इज गुड, बट ऑन्टरप्रिनरशिपचं सेल पाहिजे. सो ऑन्टरप्रिनरशिप सेल दॅट इज E-Cell हॅज ऑलरेडी स्टार्टेड इन टू मल्टिपल कॉलेजेस. आपल्या इनफॅक्ट महाराष्ट्रामध्ये पण बरेच कॉलेजेस आहेत. परत प्रत्येक कॉलेजमध्ये स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, बट स्टुडंट्स आरंट अवेअर अबाउट इट. सो व्हॉट इज स्टार्टअप इन्क्युबेशन? इनफॅक्ट प्रत्येक कॉलेजमध्ये स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आहे. यू पिक एनी कॉलेज फ्रॉम महाराष्ट्र, at least out of 50 colleges into 25 colleges there will be an incubation center. That's great. And that is at so good level. But the problem here is again incubation centers here are to make money. I mean to be honest. How? Because to scale your idea to MVP, incubation centers charge for 20, 30, 50,000. So they are not helping entrepreneurs. They are taking students, money from the students. And the harsh reality of the incubation centers or this is teachers are outdated. Because कितीतरी incubation centers मध्ये ना त्यांनी स्वतः बिझनेस बनवलेला नसतं. MBA मध्ये प्रोफेसर्स ना they haven't built any business, but they are teaching about business. So I guess the faculty is the main reason for it. Either students मध्ये पण they do have a talent, they do have a lot of things to do. Correct. And so yeah, teachers should be updated. They should be trained onto the business topic. At least not a good amount of business topics, but minimum small steps just still. Like teamwork activities घेतल्या पाहिजेत. All these things should be done into the school level. आणि जसं बघायला गेलं तर इंडिया इज ऑलरेडी ऑन टू द टॉप, बट इट हॅज गॉट बॅक बिकॉज ऑफ दिस फास्ट पेस्ड वर्ल्ड. ग्रेट. व्हॅलिड पॉईंट्स यू मेन्शन. इन्क्युबेशन सेंटर्स ज्या आहेत आणि टीचर्स ट्रेनिंग जे तू बोलला ते खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मला वाटतं टीचर्सला आपण इंडस्ट्रीशी कनेक्ट करायला पाहिजे आणि खूप सारे फाउंडर्स आणि जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचे
सेमिनार्स आपण कॉलेजेसमध्ये स्कूल्समध्ये घेऊ शकतो सो दॅट फाउंडर्स अँड दिस इन्व्हेस्टर्स कॅन टीच आर टीचर्स Yeah. अबाउट द बिझनेस एटिकेट्स compliances, basic stuff so that they can teach the students also. In fact, there are a lot more big companies, म्हणजे जेवढ्या पण आता टॉप बिग 4 कंपनीज आहेत ना, दे आर टेकिंग इनिशिएटिव्स फॉर सपोर्टिंग ऑन्टरप्रिनरशिप. जसं गुगल फॉर स्टार्टअप्स आहे, दे आर हेल्पिंग अ लॉट. मायक्रोसॉफ्ट फॉर स्टार्टअप्स आहे. मायक्रोसॉफ्ट इज गिविंग around 3 lakh credit to build their platform or the software by the Microsoft services. So तुम्हाला अर्ली स्टेज डेव्हलपमेंटला यू आर गेटिंग लॉट ऑफ थिंग्स बट अनअवेअरनेस दॅट इज अ लॉट बिग प्रॉब्लेम कुरंटली आय गेस. मला वाटतं ह्या सगळ्या मोठ्या MNCs आहेत त्या फक्त मोठ्या कॉलेजेसमध्ये जातात. जसं IIT आहे, IIM आहे, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिकडे. Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये किंवा रुरल एरियाजमध्ये ह्या कंपनीज अजून गेल्या नाही आहेत. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला तिथे पेनिट्रेट करण्यासाठी मला वाटतं हे जे आपले लोकल फाउंडर्स आणि इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची हेल्प होऊ शकते. आपण त्यांना अप्रोच करू शकतो. मला वाटतं लीपच्या प्लॅटफॉर्ममधून तू खूप लोकांना हे गाईड करू शकतो. सो द लीप जे आहे ना, आर मेन विजन इज द सेम. Tier 2, 3 सिटीजला आता जे Tier 1 मध्ये आहेत ना, दे नो अबाउट ऑन्टरप्रिनरशिप इव्हेंट्स हॅपनिंग. दे आर इन टू द कॉलेजेस लाईक बिग कॉलेजेस जिथे ऑलरेडी इव्हेंट्स होतात. बट Tier 2, 3 सिटीजमधल्या ते ना इव्हेंट्सला जाऊ शकतात ना ते नेटवर्किंगला जाऊ शकतात. दे विल गेट नथिंग. I mean, there's a mindset problem, society problem. So by bypassing all the problems, Leap itself into the application will get them everything at their hand. Okay. From the startup and everything that I mentioned earlier. Great. So you talked about mindset. So mindset is also very important. मानसिकता जे आपण म्हणतो ती गोष्ट आहे. परत शिस्तबद्धता आहे, जे डिसिप्लिन आपण म्हणतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं. What is your take on that? Yeah, mindset is a lot more important. Without mindset, it's like the person is nothing. So to point to mention here is mindset that it helped me to shape my mindset is basically the networking part, connecting with the good people. Now you tell me, if you are sitting with 10 people who are doing the business, will you be the 11th business person or will you be an employee with them? Absolutely, I'll be the business person. So that is what shapes the mindset. Correct. So but the problem is lot of the people again are like they don't focus on this stuff, mindset and all. And mindset, building a mindset is not hard actually. Because of the social media they have hyped it. त्याला एवढं हाईप केलंय की माइंडसेट जर तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला यू विल हॅव टू वेक अप ॲट 5 AM, यू विल हॅव टू बी सो डिसिप्लिन. आजकाल जर अगर कोण जिमला जात आहे तर दे स्टार्ट फ्लेक्सिंग इट आणि आय एम डुईंग समथिंग जे जगाचं जगावेगळं आहे. बट दॅट इज लॉट मोर थिंग्स जे पहिल्यापासून चालत आलं इन इंडियाज कल्चर अँड ऑल दिस टर्म. बट एवढं हाईप केलं त्याला, एवढं कॉम्प्लिकेट केलं त्याला, आय गेस विच इज लॅकिंग, विच इज हायपिंग इट लॉट की प्रत्येक मुलाला वाटतं की बिल्डिंग अ माइंडसेट इज हार्ड थिंग. सो दॅट इज द वन थिंग. सो द बिल्डिंग माइंडसेट इज नॉट हार्ड if you will be with the right people. Connecting with the right people is not just about attending events. तुम्ही जेवढे लोक इंस्टाग्राम वापरतात ना, try to use LinkedIn. You'll get lot of people who are posting their achievements there. Correct. तिथूनच समजेल की जग काय करतंय आणि what I'm scrolling on Instagram. Correct. So that is the most important thing. Correct. खूप इम्पॉर्टंट पॉईंट बोललायस तू, कारण मी आत्ता बघितलं जेनझीज आणि अल्फा, कुठलं जनरेशन, जेन अल्फा. सो दे आर नॉट ऑन दीज काइंड ऑफ प्लॅटफॉर्म्स. इन्स्टावरती आहेत. आणि जेनझीजला आय वुड ऑलवेज सजेस्ट यू गो ऑन लिंक्डइन, क्रिएट युअर अकाउंट and watch out what the world is doing, because all the professionals from the globe, almost from all the developed countries, people are there. They put very good content about what is happening, what are the policies, the foreign policies, state policies, about the company culture, everything. So they get to learn so many things. आणि त्याच्यातून ते खूप साऱ्या प्रोफेशनल्सला कनेक्ट करू शकतात. Lot of opportunities. I mean, you will get hundreds of much opportunities that you are unaware about. I'll just tell you one thing. Some days ago, I just cold messaged former global CEO of Nestle, and he did reply to me. Wow! And that was like, LinkedIn has a lot of power, man. He's sitting there in Sweden or I don't remember the country if I mispronounce it, but he's sitting there into different country. I'm just messaging him, just a random message, and still he replied. And that is how LinkedIn has a lot of power. You can connect with the people, have meetings with them, and so LinkedIn is so important.
ॲब्सोल्युटली. दॅट ब्रिंग्स मी टू अनदर क्वेश्चन. आता कसं हे सगळे जे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत ना, लिंक्डइन, इन्स्टा, फेसबुक, दीज प्लॅटफॉर्म्स आर बिल्ड इन US, फॉरेन कंट्रीज. इंडियामध्ये बिल्ड केले नाही आहेत. तुला काय वाटतं की इंडियामध्ये ह्या प्लॅटफॉर्म्स अजून कोणी बिल्ड का नाही केले? कारण इफ यू लुक एट चायना अँड अदर लाईक जापान ऑल्सो, दे हॅव देअर ओन प्लॅटफॉर्म्स, नेटवर्किंग चॅनल्स, साईट्स आहेत. तिथे ते स्वतः बिल्ड केलं आहे आणि ते स्वतःच तिथे त्यांच्या नेटवर्किंगसाठी यूज करतात. ते इंडियामध्ये so valid point. Actually, probably what I think is India's audience or the student or the consumer of any application are so aspirational to another countries. So when you look up to USA, you will get aspired from their people. If I want to increase my lifestyle, if I wanna, nowadays what Gen Zs are doing, if I wanna, they are getting the culture, Western culture a lot from US, what those people are eating. Think about burger, pizza, from where they originated from, and they are like, that is something I am doing so good in my life, which is like you are just carrying their culture on. Correct. So what I think is probably what is happening currently in India, applications are built, but the audience is so supportive because they are aspirational to that market. Or the LinkedIn, they are aspirational to USA, they are aspirational to UK. So they respect their culture or their companies a lot compared to this. Now think about any India's company, India's startup opens their office into USA. First thing that they'll do is they'll flex it as we have our office in US. Compared to US, having office in India is actually so good. I mean, the thing is they are so aspirational to the other countries compared to India, and so the market is like taking the inspiration from them and supporting to their startups a lot compared to regional people. करेक्ट. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण खूप साऱ्या बिझनेसबद्दल, AI बद्दल आणि माइंडसेट, कम्युनिकेशन स्किल्स ह्याच्याबद्दल गप्पा मारल्या. एक क्वेश्चन विचारायचा विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. बिकॉज काय होतं, मी खूप साऱ्या को फाउंडर्सला भेटलो आहे. आय मेट लॉट ऑफ इन्व्हेस्टर्स ऑल्सो. People who are really successful, they're very spiritual, and they also talked about Steve Jobs came to Neem Karoli Baba's ashram, and Mark Zuckerberg also came. Mark Zuckerberg also came in 2015, and they talk about it openly. But I see our Indian founders, they're very spiritual, they're very successful, but they don't talk about the spiritual this thing. So maybe that could be the reason youngsters are also not following this thing, our spiritual leaders in India. So what is your take on that? Actually, so I do follow spirituality, but the thing is, I don't know like why students are not following spirituality, but if you think about this Neem Karoli Baba, or when 2015 the Facebook was gonna shut down, founder itself Mark Zuckerberg went to Steve Jobs and asked about what should I do. He suggested we go to the Neem Karoli Baba's ashram. He came there, he stayed for 2 days. Actually, he wasn't having a time, and he stayed. He was like, how did I spend my 2 days there? So he mentioned that it was affection towards spirituality or God, and that is how again it was the Facebook's rebirth. Correct. But in India, as I mentioned, the people are Gen Z especially, or Gen Alpha, they are so aspirational to the outer countries. So they don't value India's tradition or India's culture. And if the people who are valuing our culture or tradition, they are doing nothing into life. I mean, they are just valuing itself, but nothing in innovative way. But these things have to be managed in good ways. Correct. So not just spirituality is important, work is also important. Correct. And along with work, spirituality is so important. Correct. So you have to believe in it. Absolutely. I mean, I'll tell about myself. When I was just starting out, I stayed here in Anandi. To build, Correct. So I was just my father just suggested me that you should be having a spiritual connection. So just leaving my school, I was just stayed there for 1 to 2 months. And to be honest, that is how I got connected with a lot of people. I met multiple people, and that is how everything started. Correct. So me personally have experienced a lot of spirituality. Correct. The power of it, and not just a power, but when you have nothing, you have to believe in God. And that time we praise God that be with me, help me. But you have to praise or get blessings when you have everything as well. Correct. So that is what it's important. Absolutely, very valid point.
whenever you actually are on a spiritual path, you are connected to the higher conscious energies basically, and we say world is a magnetic energy, right? So the kind of energy you attract, you become the similar kind of a person. Yeah, So and exactly. your aura also improves. So nowadays everybody is talking about aura a lot, right? Yeah, Positive. lot. So when you're into a spiritual path, basically you also improve your aura. That's how you people also start connecting with you. ते खूप इम्पॉर्टंट आहे. Yeah, that's so important. येस, ग्रेट. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. एक शेवटचा प्रश्न आहे. Yeah, sure. यंगस्टर्ससाठी तुझा काय सल्ला असेल? कारण आपल्याला आपल्या देशाला खूप पुढे घेऊन जायचं आहे. आता वी आर नंबर 5. नाव वी वॉन्ट टू बिकम नंबर 1 इन द ग्लोबल मार्केट. ग्लोबल तर मार्केट. तुझं काय सजेशन असेल आपल्या यंगस्टर्सला आणि प्रोफेशनलसाठी? The first thing is जे मी मेन्शन करेल पर्सनली लाईक टू एव्हरी स्टुडंट आउट देअर. म्हणजे मला पण लाईक एव्हरी स्टुडंट रीच आउट्स टू मी. ही इज लाईक माझ्याकडे एवढ्या साऱ्या बिझनेस आयडिया त्या माझ्याकडे फंडिंग नाही आहे. माझ्याकडे बऱ्याच माझ्याकडे फंडिंग नाही आहेत किंवा मला पैसे कमवायचे आहेत. 14, 12, 13 वर्षाची मुलं आहेत ज्यांच्याकडे स्किल्स नाही आहेत, बट ते पैशा मागे पळत आहेत. आणि दे आर नॉट फ्रॉम द सो अंडर प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड. प्रिव्हिलेज पण मुलं आहेत. दे आर फोकसिंग ऑन दिस गॅम्बलिंग ॲप्लिकेशन. सो त्यांना दे वॉन्ट क्विक मनी, दे वॉन्ट क्विक सक्सेस. सो आजकाल बघितलं तर ट्रेडिंग खूप जास्त बूम होत आहे बिकॉज ते कन्झ्युम करतात इंटरनेटवरती. समवन इज बिल्डिंग समथिंग अँड ते रेंटवरती he'll buy a supercar onto the rent, he'll create reels around it and he'll publish it onto the social media. आणि मग आपल्या इथलेच मुलं त्याच्याकडून इन्स्पायर होतात की ट्रेडर आहे. आणि एव्हरीवन ट्रेडर जो स्वतःला बोलतो ही सेलिंग कोर्सेस, नथिंग एल्स. टू बी ऑनेस्ट, यू विल टेक, आय वुड नॉट मेन्शन द पीपल, बट इट्स ऑनेस्ट थिंग. Because I was gonna create the video onto the same on my YouTube, but I thought it would be a controversial thing. So we stepped out of this, but we did research onto this. So the problem is, the first thing, quick money is lie. You cannot earn money so quickly. If you think about the startups and all, at least you have to spend your 1 to 2 years figuring out everything. Correct. I guess Amazon didn't earn money for how much, do you remember? More than 10, 12 years. More than 10 years. Yeah. Still they were consistent onto the Amazon. Absolutely. त्यांनी 10 वर्ष पैसे नव्हते कमवले. So that is what the patience level has dropped because of the content. ज्यावेळेस आम्ही कॉन्टेंट बनवतो त्यावेळेस इंस्टाग्रामच्या इथे व्ह्यू इनसाईटचं बटन येतं. त्याच्यामध्ये एक बार असतो ज्याच्यामध्ये मेन्शन केलं की 3 सेकंद पहिले किती लोक तुमची रील बघतात. सो द फर्स्ट 3 सेकंड्स त्याच्यावर ते डिसाईड होतं की हा माणूस व्हिडिओ बघणार आहे की नाही बघणार आहे. इज ही गोना वॉच युअर रील ऑर जस्ट स्क्रोल आउट. सो अटेन्शन span has decreased a lot. So because of this thing, people nowadays, students nowadays doesn't have a good amount of patience. So this needs to be developed, and ह्याच्यासाठी क्विक मनी, गॅमलिंग थिंग्स आर नेवर द ऑप्शन. आणि आजकाल जे आपण स्टार्टअप बनवतो ना, either lot more people जे पण स्टुडंट्स आहेत, they are like offering website development services, SMMA, that is social media marketing agency, which is like now there is a lot of competition in SMMA itself. आजकाल कोण पण मेटा ॲड्स रन करू शकतो. इट इज नॉट द हार्ड थिंग. Nowadays everyone can build websites with the help of Google, AI, multiple things. But आजकाल मुलं ह्याला स्टार्टअप समजतात. आय एम बिल्डिंग वेबसाईट डेव्हलपमेंट स्टार्टअप. वेदर इट्स नॉट अ स्टार्टअप, इट्स जस्ट अ ट्रेडिशनल बिझनेस नाव. सो this awareness, what exactly startup is, what exactly entrepreneur is, and what exactly business is or businessman is, needs to be differentiated. That is what I think. And the lot more important point, again I mentioned the quick money is not possible and it's not even ethical in much ways. There might be the ethical ways as well, but most probably now which we student consume is not into the ethical way. And rather than focusing a lot over the money, students should focus on the development of the skills. Skills खूप important आहेत बिकॉज स्किल्स शिवाय काहीच नाही आहे. आजकाल कॉलेजेसमध्ये बघितलं, जर 3 वर्ष मी कॉलेजमध्ये, आय एम लाईक 4 years आय एम लर्निंग बीटेक. मला पहिल्या वर्षी पायथन शिकवलं जातं, नेक्स्ट इयर CSS, JS, एनिथिंग दे वॉन्ट. बट मी एक पण लँग्वेज मास्टर नाही करत आहे. थिंक अबाउट कितीतरी मुलं पासआउट होत आहेत आणि मी जर त्यांना एक प्रोग्राम बनवायला लावला, ना त्यांना HTML प्रॉपर येतं, ना त्यांना पायथन त्यांना चांगलं येतं. आणि टू लर्न दिस देर आर मल्टिपल प्रायव्हेट ऑर्गनायझेशन चार्जिंग लाईक lakhs of rupees टू लर्न पायथन. बट नाव लर्निंग इट इज नॉट हार्ड थिंग. आजकाल स्किल्स जर डेव्हलप करायचे
तुम्ही लगेच करू शकता. सो आय विल गिव्ह यू द चेकलिस्ट. जर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, कॉन्फिडन्सने बोलायला डेव्हलप करायचं आहे, यू वॉन्ट डेव्हलप द कॉन्फिडन्स, डोंट गो फॉर कोर्सेस. स्टार्ट क्रिएटिंग कॉन्टेंट. दररोज तुम्ही मोबाईल पुढे कॅमेरा पुढे बोला. करेक्ट. ते तुमच्यात सगळ्यात जास्त तुम्ही प्रॅक्टिकली प्रॉपरली कम्युनिकेशन स्किल्स कॉन्फिडन्स डेव्हलप करचाल. करेक्ट. सेकंड थिंग दॅट आय वुड मेन्शन इज इफ यू वॉन्ट टू लर्न अबाउट टेक, go follow Google's libraries. If you want to learn networking or connecting with the people, be with right people. So त्याच्यासाठी तुम्हाला इव्हेंट्स तर लांबच आहे जे लोक नाहीत ॲक्सेस करू शकत. ॲटलिस्ट गो वेन यू आर स्क्रोलिंग ऑन इंस्टाग्राम, scroll on LinkedIn. Best thing. Then there are multiple playground available like Leaps playground. Correct. To learn and everything. Correct. So that is what I'll mention ki quick money is not possible. Along with that, if you want to learn something, focus on skills first. Skills is जर आता बघितलं ना तर स्किल्स म्हणजे मुलं व्हिडिओ एडिटिंग पण शिकतो ते असे बोलतात की माझ्याकडे बऱ्याच स्किल्स आहेत. सो व्हिडिओ एडिटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे किंवा कोडिंग आहे. करेक्ट. रादर दॅन लर्निंग फॉर डिफरंट स्किल्स, यू जस्ट मास्टर वन स्किल. मी फक्त पायथन शिकतो, HTML CSS फ्रंट एंड मला काही घेणं देणं नाही, मी फक्त पायथन शिकतो. अँड आय विल बिकम सो कॅपेबल ॲट इट की माझं स्वतःचं ॲटलिस्ट आय कॅन बिल्ड माय ओन AI मॉडेल्स, आय कॅन बिल्ड LLM, आय कॅन बिल्ड इट स्टार्टअप लाईक OpenAI. नाउ इट इज दिस थिंग्स आर सो पॉसिबल बिकॉज यू डू हॅव अ डेटाबेस. सो फक्त एक स्किल जर मास्टर केली देन यू कॅन बिल्ड कंपनी लाईक OpenAI. इट्स नथिंग हार्ड. And you hire the people with the right mindset. You will get the people slowly. So master one skill first. That is what I'll suggest to every one person. And quick money is not possible. Great. Yeah, thank you so much. And these are very important tips to our students and professionals. And just to summarize, I guess learning is more important than earning. And don't get into gambling. And there is no this thing to hard work basically. So hard work is very important. Very important. Everybody talks about smart work, but if you are not a hard worker, you also don't actually know how to work smartly. Right? So hard work. So nowadays everyone is like smart work karna hai, but to go to the smart work, to go through, you have to go through the road of hard work. Correct. Then you can go onto the smart work. Correct. Absolutely. Patience is also very important. Yeah, so which important. you talked about. So these are very necessary things. And thank you so much, Shaurya. Thanks for coming. And I guess and wish you all the very best for your Leap platform. Thank you so much. And I'm sure India's future is very bright with students like you. Yeah. We are like empowering all the people through Leap as well to build their startups and all this. Absolutely. Yeah. Thank you so much.